आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधींनी राजीनामा दिल्याची माहिती। दरम्यान या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले। जमीन व्यवहार प्रकरणात राजू शेट्टींचे मोहोळ यांच्यावर आरोप होते। 3,500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत। या प्रकरणात कोण कोण आहे लवकरच कळेल, संजय राऊतांचा आरोप। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका दाखल। 13 नोव्हेंबरला सुनावणी। धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारविरोधात याचिका। मतदार याद्यातील विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर नेत्यांना प्रत देणार। मतदार यादीत घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। मतदार यादीत 7,000 नावांची पुनरावृत्ती तर 3,000 नावं मृतकांची, विजयराज शिंदेंचा आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार। राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, निवडणूक आयोगावर त्यांचे आरोप। सांगलीच्या विटा शहरात मतदार यादीत घोळ, 1200 मतदारांची दुबार नावं असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, युवक काँग्रेसची मागणी। शिंदेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजीराव सावंतांचा भाजप प्रवेश रखडला। भाजपचा प्रतिसाद न मिळाल्यास इतर पर्याय खुले। शिवाजीराव सावंतांची भूमिका। भाजपमध्ये सोलापुरातील 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर सावंतांची भूमिका। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार, बांगरांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगरांचं वक्तव्य।